नमस्कार. मी एक रस्त्यावरचा खड्डा बोलतोय. हो तोच खड्डा ज्याने आजवर कित्येक निष्पाप नागरिकांना मृत्यूच्या खड्ड्यात ढकललाय. तोच जो तुमच्या रोजच्या रस्त्यावर वळणावर तुमची वाट पाहत उभा असतो. तुम्ही मला पाहून गाडीचा ब्रेक दाबता, रस्ता बदलण्याचा प्रयत्न करता, पण तरीही मी कुठे ना कुठे तुम्हाला गाठतोच. पावसाळा असो की नसो, माझ्या नावाने नेहमीच सगळे बोट मोडतात. मी तोच आहे जो कुणालाच नको असतो. दिसायला कुरूप, भयानक, आणि हो, माझ्या असण्याने फक्त नुकसानच होतं. दुचाकी चारचाकी गाड्या माझ्यामुळेच खराब होतात. जीवघेणे अपघात होतात. सुंदर दिसणारा रस्ता माझ्यामुळे विद्रूप होतो. माझ्यावरून चालकांची आपापसात भांडणही होतात. लोकांचे जीव जातात आणि राजकारणी त्यांचे पक्ष माझ्या नावावर तुफान राजकारण करतात. सत्तेत राहिले तर शांत आणि विरोधात राहिले तर आंदोलन. पण या सगळ्यात एक वर्ग असा आहे जो मला पाहून मनातून खूप खुश होत असतो. तो म्हणजे भ्रष्ट कंत्राटदार आणि अधिकारी वर्ग. कारण मी पडलो की त्यांच्या घरात पैशांची कारंजी फुटतात, नवीन टेंडर्स निघतात आणि त्यांना स्वतःची तुंबडी भरता येते. असो, आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात फक्त माझीच चर्चा आहे. या पावसानं माझं हे कुरूप रूप उघडं पाडलंय. माझ्यामुळे चोहोकडे हाहाकार माजलाय. लोक संतापानं काळे पिवळे होत आहेत. काही लोक तर म्हणे प्रशासनाला, सरकारला आणि कंत्राटदारांना दोष देत आहेत. पण नका हो, त्यांना उगाच नावं नका ठेवू. खरा तर दोषी मीच आहे. मलाच भयंकर हौस आली आहे लोकांचे जीव घ्यायची. प्रशासन आणि कंत्राटदार तर माझे जिवलग मित्र आहेत. एकदा डांबरखडीचा लेप लावून रस्ता केला की ते माझ्याकडे वर्षानुवर्ष ढुंकून सुद्धा बघत नाहीत. मग त्या बिचाऱ्यांना कशाला दोष देता? माझ्या या राक्षसी पोटात साचलेल्या पावसाच्या पाण्यात कितीतरी संसार बुडाले. याचे गणित मांडताना आज माझंही काळीच फाटतंय. मी रोज निष्पाप माणसांच्या रक्तानं मागतोय. आज यादी ऐकाच. 29 जुलैच्या संध्याकाळी अंबड परिसरात राहणाऱ्या 40 वर्षांच्या निलेश कोतकर या तरुण व्यावसायिकाचा माझ्यामुळेच अपघाती मृत्यू झाला. 2 ऑगस्टला राहनाळ गावाजवळ कॉन्क्रीट रस्त्यावर मी पडून राहिलो होतो. माझ्या पोटात पाणी साचलं होतं. त्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि एक दुचाकी घसरली. अक्षयलाल पाल जखमी झाले. त्यांची पत्नी त्यांच्या डोळ्यासमोर सुनीता पाल रस्त्यावर पडली होती. मागून येणाऱ्या ट्रकनं या सुनीता पालला चिरडलं आणि तिचा जीव गेला. 3 ऑगस्टला शहापूरच्या भारंगी नदी पुलावर माझ्याच एका भावामुळे एकाच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले आणि 31 वर्षांचा TDRF जवान विकास गोरे यांचा बळी गेला. चाकण MIDCत पावसाच्या चिखलात आणि खड्ड्यात गाडी घसरून 42 वर्षाच्या सानवी पांचाळ यांना अवजड वाहनानं चिरडलं. नाशिकच्या सरदार चौकात सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोर कुंभमेळ्याच्या नावानं मला खोदून ठेवलंय. तिथं दर्शनाला आलेला भाविक थेट माझ्या पोटात कोसळला. त्याला 6 ते 7 टाके पडले. किती आणि काय काय घटना सांगू? तुम्हीच सांगा. मी खुनी नाही तर दुसरं कोण आहे? मी रस्त्यावरचा खड्डा नाहीये तर मी चालतं बोलतं मृत्यूकुंड बनलोय. पुण्यात तर माझी भलतीच गंमत सुरू आहे. नवी पेठेत अवघ्या 50 ते 100 मीटरच्या अंतरावर माझ्या 10 प्रतिकृती उभारल्या गेल्यात. गल्ली बोळात माझीच चाळण झाली आहे. पण महापालिकेचे अधिकारी कागदावर ठोकून सांगतात शहरात फक्त 54 खड्डे आहेत. लोकांचा आक्रोश वाढल्यावर घाईघाईत कागदी घोडे नाचवले जातात आणि सुधारित अहवाल दिला जातो. पुण्यातल्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर भ्रष्टाचाराची झापडं बसली आहेत. म्हणून त्यांना रस्त्यावरचे खड्डे आणि नागरिकांची तुटणारी पाठीची मणकं दिसतच नाहीत. तिथे नाशिकमध्ये ओरड झाल्यावर मुख्यमंत्र्यांना तातडीनं ॲक्शन मोडवर यावं लागतं. 7 ऑगस्टला महापौरांपासून अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवाव्या लागतात. पालिकेच्या सभा रद्द कराव्या लागतात. पण या बैठकीच्या कागदी खेळातून खरोखर रस्ते सुधारणार
की पुन्हा पुढच्या पावसाळ्यात माझीच नवी भावंड जन्माला येणार? हो, मी जाहीरपणे स्वीकारतो, मी निष्पाप लोकांचा रक्तपिपासू खुनी आहे. मला या पश्चात्तापाच्या आगीनं आतून जाळून मारलंय. मला शोधायला पकडायला कोणत्याही चौकशी समितीची गरज नाही. या देशात कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे हात एकमेकांच्या पाठीवर 100% सुरक्षित आहेत. तर या सगळ्या अपघातांना कारणीभूत असणाऱ्या मलाच, होय या खड्ड्यालाच फाशी द्या. मलाच कायमचा गाडून टाका. पण खरं सांगू, माझी ही हिम्मत कशी वाढली माहितीये? कारण तुम्ही, होय तुम्ही सर्वसामान्य नागरिक. रस्ता खराब झाला, कुणाचा बळी गेला की तुम्ही 2 दिवस सोशल मीडियावर संतापता. तिसऱ्या दिवशी पुन्हा गप्प बसता. तुम्ही रस्त्यावर उतरून त्या कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना, तुमच्या लोकप्रतिनिधींना सतत जाब विचारत नाही. तुमची ही शांतताच माझी ताकद आहे. तुम्ही गप्प राहता म्हणूनच माझं साम्राज्य वाढतंय. कदाचित माझ्या या कडू अन बोभाट बोलण्याचा तुम्हाला राग येईल, पण एका कवीनं खूप पूर्वी लिहून ठेवलेली कविता आज अगदी खरी वाटू लागली आहे. कदाचित आज तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण एक दिवस संपूर्ण सह्याद्री झाडं झुडपांसहित विकायचंय अशी वर्तमानपत्रात जाहिरात पाहिल्यावरच या महाराष्ट्राला जाग येणार आहे. माझ्या पोटात पडून अजून कुणाचा जीव जाण्याआधी, तुमच्या घरातील कुणाचा तरी नाहक बळी जाण्याच्या आधी अन अख्खा महाराष्ट्र खड्ड्यात जाण्याच्या आधी जागे व्हा, रस्त्यावर उतरा अन जाब विचारा. तुम्ही जर माझ्या सोबत असाल, कमेंटमध्ये भरभरून प्रतिक्रिया द्या. तुमचं पहिलं पाऊल पडणार आहे का याच्याविषयी प्रतिक्रिया द्या.